Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the fourth lecture about the chapter Statistics. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre. Coming to this particular lecture and this chapter Statistics, I had told you in the previous lecture that there are two types of class intervals, which are not continuous, which are continuous. So in 1 minute I will revise what I was telling you in the previous lecture. आपण असं लक्षात घ्या की समजा मी हे असे क्लास इंटरवल असलेले 15 ते 19 पहिला क्लास इंटरवल, सेकंडली समजा 20 ते 24, मग 25 ते 29, मग 30 ते काहीतरी 34 समजा, कारण हा 4चा फरक आहे, आणि मग 35 ते 39. तर इथे कसं झालं बघा, पहिल्या क्लास इंटरवलचा अप्पर बाउंड म्हणजे तो 19 आहे आणि त्याच्या पुढच्या क्लास इंटरवलचा लोअर बाउंड हा 20 आहे. हे सेम नाही आहेत, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये 1चा फरक आहे, म्हणून हे कंटिन्युअस नाहीत. सो व्हॉट वी कॅन से, दीज क्लास इंटरवल्स are not continuous. Okay, but if I take class intervals like in the next example 0 to 20, next example in the book, solved examples मधलं पहिलं बघा, 0 to 20, then it is 20 to 40, then it is 40 to 60 and so on. मग इथे बघा, पहिल्या क्लास इंटरवलचं अप्पर बाउंड आणि दुसऱ्या क्लास इंटरवलचा लोअर बाउंड हे इक्वल आहे. तसंच इथे दुसऱ्या क्लास इंटरवलचा अप्पर बाउंड 40 आहे, पुढच्या क्लास इंटरवलचा लोअर बाउंड 40 आहे. सो दे आर इक्वल. सो दीज आर कंटिन्युअस क्लास इंटरवल्स. मग मी तुम्हाला असं सांगितलं की जेव्हा पुढे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स या डेटाचं मला करायचं असतं, त्यावेळी आय नीड टू हॅव दीज क्लास इंटरवल्स इन अ कंटिन्युअस फॉर्मॅट. मग हे जे डिसकंटिन्युअस आहे ते कंटिन्युअस कसं करायचं, तर आपण बघायचं इथे काय बघा, इथे अप्पर बाउंड जो आहे पहिल्या क्लास इंटरवलचा तो 19 आहे, दुसऱ्याचा 20 आहे, म्हणजे त्यात 1चा फरक आहे. तसंच इथे बघा, हा 24 आहे, हा 25 आहे, म्हणजे 1चा फरक आहे. इथे 29, इथे 30. मग त्या 1ला 2ने भागायचं, म्हणजे कधीही 2नेच भागायचं. जो काही डिफरन्स असेल तो त्याला 2ने भागायचं. म्हणजे मला काय मिळालं, तर 1/2 म्हणजे 0.5 मिळालं. म्हणून आपण काय करायचं, प्रत्येक क्लास इंटरवलच्या लोअर बाउंडमधून 0.5 वजा करायचे आणि अप्पर बाउंडमध्ये 0.5 मिळवायचे. म्हणजे जिथे काय होईल बघा, हे पहिलं जे 15 होतं, 15 ते 19, ते आता काय होईल 14.5 ते 19.5 असं होईल. दुसरं क्लास इंटरवल काय होईल, 20 ते 24 आहे, म्हणजे ह्याच्यातून मी 0.5 वजा करणार म्हणजेच 19.5, आणि ह्याच्यामध्ये मी 0.5 मिळवणार म्हणजेच ते 24.5 अँड सो ऑन. सो नाव दिस इज कंटिन्युअस बिकॉज सी दिस 19.5, इथे पण 19.5. सो दिस इज द टेक्निक टू कन्व्हर्ट द क्लास इंटरवल्स विच वेर नॉट कंटिन्युअस इन अ कंटिन्युअस फॉर्म. वी विल नीड सच क्लास इंटरवल्स, सच कन्व्हर्शन्स इन अ फर्दर पार्ट वेअर वी विल यूज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. आता आपण ही जी मेथड आपण शिकतो आहोत मीन काढण्याची, त्याच्यामध्ये आपण पहिली जी मेथड आहे ती आत्ता जे एक प्रॉब्लेम आपण पूर्वी केलेला आहे, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट मेथड. तोच अजून एक त्याची प्रॅक्टिस करू आपण. जो सॉल्व्ड एक्झाम्पल आहे ना तेच आपण डिस्कस करूया. त्याच्यामध्ये काय दिलंय बघा, पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑफ 50 स्टुडंट्स इन अ टेस्ट इज गिवन इन दिस टेबल. मग त्यांनी काय केलंय बघा, पर्सेंटेज ऑफ मार्क्स आणि मग त्यांनी इंटरवल्स दिलेले आहेत. फर्स्ट इज 0 to 20, देन इट इज 20 to 40, देन इट इज 40 to 60, देन इट इज 60 to 80 आणि फायनली 80 to 100 अशी त्यांनी क्लास इंटरवल्स दिले आहेत. सी दीज आर कंटिन्युअस क्लास इंटरवल्स. आणि मग त्याच्यामध्ये मार्क्स किती जणांना 0 to 20% एवढे मार्क्स मिळाले, तर 3 people गॉट दॅट, 3 स्टुडंट्स. 7 गॉट बिटवीन 20 to 40, 40 to 60 मध्ये 15 मुलं आहेत.
ओके. 60 to 80 मध्ये 20 मुलं आहेत आणि 20 मुलं आहेत आणि 80 to 100 मध्ये 5 आहेत. बघा, हे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे. कमी मार्क सुद्धा कमी मुलांना असतात आणि अतिशय हायएस्ट मार्क सुद्धा कमी मुलांना असतात. ॲव्हरेज मार्क्स जे आहेत ना 40 ते 80 मध्ये 35 मुलं आहेत. एकूण त्याच्यामध्ये 3 ने 7 10 ने 5 15 आणि हे 35 म्हणजे 50 मुलं आहेत. त्या 50 मध्ये 40% to 80% या रेंजमध्ये 35 मुलं आहेत. 80%च्या वर पुन्हा कमी आहेत आणि 20 म्हणजे 40%च्या खाली 10च आहेत. असा तो इश्यू आहे. म्हणजे हे नॉर्मली असंच असतं. तर आता ह्याचा मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? वी हॅव टू कॅल्क्युलेट मीन ऑफ दिस डेटा. मीन मार्क्स किती आहेत ते आपल्याला त्याच्यामधून कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. मग आता त्याच्यासाठी काय करणार बघा आपण. तर आपणाला जो डेटा दिलेला आहे त्याचा आपण टॅब्युलर फॉर्ममध्ये ते लिहिणार. म्हणजे आपण टेबल कसं करणार, तर पहिला कॉलम घेणार आपण क्लास इंटरवल. स्टॅटिस्टिक्समध्ये काम करताना आपणाला काय नेमकं कॅल्क्युलेट करायचं आहे त्यानुसार आपण कॉलम्स काय घ्यायचे टेबलचे हे लक्षात राहिलं पाहिजे. मग दुसरा आहे तो क्लास मार्क्स. लक्षात घ्या, क्लास मार्क्सला आपण काय दर्शवतो ते व्हॅरिएबल काय घेतो XI. त्याच्यानंतर मग फ्रिक्वेन्सी FI आणि मग इथे आपण घेतो प्रॉडक्ट FI इंटू XI. मग इथे क्लास इंटरवल्स काय बघा. पहिलं क्लास इंटरवल तुमचं येणार 0 to 20, मग येणार 20 ते 40, मग येणार 40 ते 60, मग येणार 60 ते 80 आणि मग येणार 80 ते 100. आणि ह्यांचे क्लास मार्क्स मला काढायचे आहेत. क्लास मार्क्सचा फॉर्म्युला मी काय सांगितला, लोअर बाउंड आणि अप्पर बाउंड यांचं ॲडिशन करून त्याला 2 ने भागायचं. मग 0 आणि 20 यांचं ॲडिशन 20 झालं, त्याला 2 ने भागलं 10 झालं. मग 20 आणि 40 यांचं ॲडिशन 60 झालं, त्याला 2 ने भागलं की 30 झालं. मग 40 आणि 60 यांचं जर तुम्ही ॲडिशन केलं तर ते 100 येतं आणि त्याला 2 ने भागलं की 50 येतं. मग आपल्याला अंदाज येतो 10 आणि 20 30 ने 10 50. मग इथे 70 असलं पाहिजे, इथे 90 असलं पाहिजे. आता फ्रिक्वेन्सीज काय आहेत बघा. 10 15 फ्रिक्वेन्सीज काय आहेत आपल्याला इथे दिलेल्या आहेत. सो वी विल यूज दॅट. इथे आपल्याकडे आहे डेटा हा. म्हणजे काय 3 7 15 20 आणि 5. 3 7 15 20 आणि 5 बरोबर ना. मग आता हा गुणाकार FI आणि XI 10 त्रिक 30, 30 सत्ता 210 बरोबर ना. मग 50 आणि 15 यांचा गुणाकार 15 5 75 म्हणजे ते 750 येईल. 70 आणि 20 म्हणजे 7 दुणे 14 म्हणजे ते 7 दुणे 14 झाले आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 1400 येईल. आणि 90 आणि 5 यांचा गुणाकार म्हणजे 450 असे हे व्हॅल्यू झाल्या. मग इथे तुम्ही काय लिहिणार आता, दिस इज समेशन FI म्हणजे हे किती झालं 50, कारण 50 विद्यार्थ्यांचा तो डेटा आहे. आणि तिथे समेशन FI इंटू XI म्हणजेच किती होणार बघा. हे 0 0 सर्व 0 झाले. मग इथे हे 3 आणि 1 4 आणि 5 9 आणि 5 14 म्हणून ते 4 झाले. हातचा आला 1 आणि 4 5 आणि 14 19 आणि 7 26 आणि 2 28 झाले. 2840 एवढी व्हॅल्यू झाली. ही कशाची व्हॅल्यू झाली, समेशन ऑफ FI XI. ठीक आहे. आय विल एनलार्ज दिस नाव. मग आपण काय करतो बघा, आपला फॉर्म्युला काय मीनचा म्हणजे X बार इज इक्वल टू समेशन FI XI डिव्हायडेड बाय समेशन FI. म्हणजेच काय झालं इथे 2840 भागिले 50. म्हणजेच मला 2 ने जर गुणलं ना तर इथे डिनॉमिनेटर 100 करता येईल मला. दॅट विल बी इझियर. कॅल्क्युलेशन्स विल बी इझी बाय दॅट. आणि हे 28 40ची दुप्पट. 28ची 56 40ची 80. मग 5680ला मी 100 ने भागतो म्हणजेच मला किती येणार, भागा करतो 56.80. म्हणून आपण काय म्हणणार, मीन ऑफ मार्क्स मीन मार्क्स आर 56.80. This is the mean marks. I think you understood, right? So this is how very simple. टेबल कसं करायचं आपण. क्लास इंटरवल हा नेहमी पहिला कॉलम असणार. दुसरा असणार आहे क्लास मार्क्स. तिसरा असणार आहे फ्रिक्वेन्सी. क्लास मार्क्स आपण XI ने दर्शवतो. XI असं का लिहितो आपण, तर तिथे 5 क्लास इंटरवल्स आहेत. पहिल्या क्लास इंटरवलचा
क्लास मार्क, म्हणून ते x1 ॲक्च्युली आय टेक्स व्हॅल्यूज फ्रॉम 1 to 5. हा हे पहिलं क्लास इंटरवल आहे म्हणून त्याचा हा सेंटर झाला, क्लास मार्क झाला x1. हे दुसरं क्लास इंटरवल म्हणून x2, हे तिसरं क्लास इंटरवल म्हणून x3 अँड सो ऑन. So this is how this problem is to be managed. I hope you understood this. Okay. Now I will erase all this. I hope you have noted this. नोट करा. आणि कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला ही व्हिडिओ लेक्चर्स आहेत, पुन्हा तुम्ही मागे जाऊन ती बघू शकता. ह्याच्यामधला कन्सेप्ट असा आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये मी सर्व मॅथमॅटिक्स तुमच्यासमोर मांडलेलं आहे. सर्व इंग्लिशमध्ये सुद्धा आपण केले असते लेक्चर्स, परंतु काही जणांना मराठीमधून बोलल्याचं कळतं म्हणून हे इंग्लिश मराठी मिक्स लेक्चर्स आहेत. So this will be useful for students of English medium, also students of Marathi medium, also students of semi-English medium. Okay, so use this. माझा त्यातला हेतू असा आहे की तुम्ही लेक्चर्स यूज करावीत. तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मॅथमॅटिक्स कळेल 10वीचं, हे लक्षात घ्या. म्हणून हा सर्व प्रपंच मी मांडला होता. तर तुम्ही त्याचा फायदा करून घ्या, एवढंच मला त्याच्यामधून सांगायचं. ओके. So this is the method which I think you have understood. ओके. आता आपण ह्याच्यावरचा एक डायरेक्ट मेथडचा एक्झरसाइज मधला प्रॉब्लेम करूया. फार आपण याच्यामध्ये हे अगदी सोप्या गोष्टी आहेत, त्यामुळे वी विल नॉट वेस्ट मच टाइम ऑन दिस. आता हे सुद्धा सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. ॲक्च्युली वी विल गो फॉर एक्सरसाइज. सी प्रॅक्टिस सेट 6.1. त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, आपण हा दुसरा प्रॉब्लेम करूया. इन द फॉलोइंग टेबल. ओके, हे अश्युम्ड मीन मेथडने करायला सांगितलेलं आहे, हे डायरेक्ट मेथडने करायचं. आपण डायरेक्ट मेथड शिकलेलो आहोत, त्यामुळे हा पहिला प्रॉब्लेम आपण करूया. किंवा हा पण करता येईल बघा इथे. अ मिल्क सेंटर सोल्ड मिल्क टू 50 कस्टमर्स. 50 कस्टमर्सना, म्हणजे 50 कस्टमर्सना एका मिल्क सेंटरने मिल्क सेल केलं, म्हणजे विकलं. द टेबल बिलो गिव्स द नंबर ऑफ कस्टमर्स अँड द मिल्क ते परचेस. म्हणजे 1 ते 2 लिटर परचेस करणारे 17 कस्टमर्स आहेत. 2 ते 3 लिटर दूध परचेस करणारे 15 आहेत. 3 ते 4 10 आहेत. 4 ते 5 लिटर्स बघा, सोल्ड मिल्क आहे ते किती लिटर, 4 ते 5 एवढं दूध विकत घेणारे 7 कस्टमर्स, म्हणजे 7 कस्टमर्स आहेत तिथे. आणि 5 ते 6 लिटर दूध विकत घेणारे 3 जण आहेत. ओके. तर आपणाला त्याच्यामधून काय काढायचं आहे, तर फाइंड द मीन ऑफ द मिल्क सोल्ड बाय डायरेक्ट मेथड. मग आता रेडीमेड आपल्याकडे टेबल आहे. आय विल नॉट राईट दॅट टेबल अगेन हिअर, बट वी आर सॉल्विंग दिस थर्ड प्रॉब्लेम फ्रॉम एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 6.1. थर्ड प्रॉब्लेम फ्रॉम 6.1. मग आता मीन काढायचा आहे मला, आणि तो सुद्धा डायरेक्ट मेथडने काढायचा आहे. म्हणून मी काय करणार बघा, टेबल तयार करणार. पहिलं काय त्याच्यामध्ये कॉलम असणार, तर क्लास इंटरवल. CI म्हणजे क्लास इंटरवल. मग क्लास मार्क CM, दॅट विल बी डिनोटेड बाय XI. नंतर मग फ्रिक्वेन्सी. इथे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असणार, हाऊ मेनी कस्टमर्स आर देअर टू परचेस दॅट मेनी लिटर मिल्क. सो इथे आपण FI म्हणणार त्याला, FI. आणि मग आपण प्रॉडक्ट घेणार FI इंटू XI. ही कॉलमची हेडिंग्स तुम्ही लक्षात घ्या. आता क्लास इंटरवल्स इथे दिलेलीच आहेत तुम्हाला. 1 to, मग 2 to 3, मग 3 to 4, मग 4 to 5, आणि मग 5 to 6. आणि करस्पॉन्डिंग कस्टमर्स किती आहेत बघा, 12 13 10. त्याच्यानंतर मग 7 आणि 3. ओके, सॉरी, हिअर आय हॅव टू बाय मिस्टेक आय रॉट, सॉरी, extremely sorry, we have to write here class marks. Okay, so what will be the class marks? It is easy to write. Addition of lower and upper bound divided by 2. 1 plus 2, 3 झालं, divided by 2, so it is 1.5 here. Then we have 2 to 3, म्हणजे 2.5 येणार, कारण 2 आणि 3चं ॲडिशन किती, 5, त्याला 2 ने भागलं की 2.5 झाले. 3 आणि 4 म्हणजे 7 झाले, त्याचा हाफ म्हणजे 3.5. मग 4 आणि 5 म्हणजे 4.5, आणि 5 आणि 6 म्हणजे 5.5. हे तुमचं XI झाले. आणि करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज आर, हाऊ मेनी कस्टमर्स आर देअर. थर्ड प्रॉब्लेम वी आर सॉल्विंग. सो 17 13 10, सो 17 13 10, देन वॉट 7 आणि 3. मग आता हा प्रॉडक्ट घ्या. 17 गुणिले 1.5 म्हणजे किती होणार, 17च्या निम्मे आधी 8 होतात, 8.5 म्हणजे 1.5 17च्या म्हणजे किती होणार,
ॲक्च्युली ते 15ने गुणायचं आणि दशांश चिन्ह प्रॉपरली ठेवायचं. मग 17 गुणिले 15 हे किती होणार? 17 10 आधी 170 झाले आणि 17 5 85. मग 170 आणि 85 म्हणजे किती होतात ते? 255 आणि त्याच्यावर तुम्ही एक दशांश चिन्ह म्हणजे हे 25.5 होणार. व्हेरी सिम्पल टू कॅल्क्युलेट. मग आता 13 गुणिले 2.5 म्हणजे आधी 13ची दुप्पट करा म्हणजे 26 झालं आणि 13च्या निम्मे 0.5 म्हणजे निम्मे. मग 13च्या निम्मे किती होतात? 6.5. मग ते 26 आणि 6.5 म्हणजे 32.5 होतील ते. बघा ही पटापट आली पाहिजे ना गुणाकारे. 3.5 आणि 10 म्हणजे सरळ 35 होणार ते, कारण दशांश चिन्ह फक्त 1 ने आपण उजव्या बाजूला सरकवणार. 4.5 गुणिले 7 म्हणजे आधी 7×28 बरोबर आणि 0.5 7च्या म्हणजे 3.5 28 आणि 3.5 म्हणजे ते झालं 31.5 आणि शेवटी 5.5 गुणिले 3 बरोबर ना. शेवटचं जी व्हॅल्यू आहे ना ती 3 आहे म्हणजे 55 गुणिले 3 करणार आपण. 55 त्रिक 165 आणि त्याच्यामध्ये दशांश चिन्हानंतर 1 म्हणजे 16.5. आता इथे मी या गोष्टी लिहिणार. इथे लिहिणार मी समेशन FI आणि इथे मी लिहिणार समेशन FI XI. ओके. मग आता हे समेशन FI किती होते बघा? 17 आणि 13 30, 30 नि 10 40 नि 7 47 आणि 3 50. ते दिलेलंच आहे आपल्याला इथे 50 कस्टमर्स. आता हे किती होतं बघा? 5 आणि 5 10, 10 आणि हे 10 20 0 हातचे आले 2 2 आणि आता हे किती बघा? 5 7 7 नि 2 9 9 नि 5 14 14 नि 1 15 15 नि 6 21 21 चा 1 हातचे आले 2 मग 2 आणि 2 4 नि 3 7 नि 3 10 आणि 3 13 आणि 1 14 आणि मग दशांश चिन्ह मी इथे ठेवणार बरोबर ना. बघा ना 32 आणि 25 ही आधी बेरीज किती येते? 35 आणि 5 37 आणि 20 ऍड करायचे त्याच्या म्हणजे 47 57 57 आणि हे 1 म्हणजे किती झाले? 58 58 आणि 30 म्हणजे किती झाले? 88 88 आणि 6 94 94 आणि 10 हा 1 म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू 10 आहे 104 आणि हे 35 म्हणजे बघा ती जी बेरीज आहे ती पुन्हा एकदा ते किती झाले? आणि त्याच्यामध्ये हे 5 आणि 5 आणि हे 5 आणि 5 म्हणजे 2 मिळवायचे तुम्हाला म्हणून 141 बेरीज झाली. बघा ही 5 आणि 2 7 नि 5 12 आणि 1 13 आणि 6 19 19चा 9 हातचाला 1 नि 1 2 नि 3 5 नि 3 8 नि 3 11 आणि 2 13 झाले म्हणजे ते 139 झाले आणि हे 2 म्हणजे 141 झाले. मग आता x बार म्हणजे आपण काय फॉर्म्युला लिहितो डायरेक्ट मेथडमध्ये? समेशन FI इंटू XI डिवायडेड बाय समेशन FI म्हणजेच एकूण किती झालं? 141.0 डिवायडेड बाय हे तुमचे 50. म्हणजेच नेहमी आपण काय करायचं? 50चं 100 करायचं, ते सोपं पडतं. मग हे 100 आणि हे 2 त्याची दुप्पट करा. इथे दुप्पट केली म्हणून वर दुप्पट करा. 282.0 म्हणजे 282. मग 282ला मी 100 ने मागतोय म्हणजे एकूण किती येणार बघा? 2.82 बरोबर आहे. 2.82 ही त्याची मीन व्हॅल्यू आली. चेक करा त्याचं शेवटी जी उत्तरं दिलेली आहेत ना त्याच्यामध्ये जाऊन ते चेक करा. आपण कधी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहायचं नाही. ऑलवेज यू हॅव टू चेक whether whatever we are doing is perfectly being done or is it having some errors in that. So better you check these things because always what happens is calculations is a main issue of all students. So better you make clear that your calculations are working properly. नाहीतर काय होतं मग आपण उगाच भ्रमात राहतो. कॅल्क्युलेशन चुकलेली असतात, उत्तरं लिहून आपण मोकळे होतो आणि मग सर्वच गोंधळ होत असतो. तर तसं होऊ नये म्हणून एक नेहमी काळजी घ्यायची आपण की व्हॉट एव्हर कॅल्क्युलेशन्स वी आर मेकिंग आर दे राईट ऑर नॉट, दॅट वी हॅव टू बेटर वी शुड चेक दोज थिंग्स. ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो प्रॉब्लेम आपण केला त्याच्यामध्ये आपल्याला काय उत्तर मिळालं शेवटी की 2.82 लिटर्स हे आपण असं म्हणणार. त्याचं काय उत्तर लिहिणार आपण? हे जे काय आलंय हे काय आहे तर दिस इज अ मीन व्हॅल्यू ऑफ द मिल्क दॅट इज परचेस्ड बाय द कस्टमर्स. त्यामुळे शेवटी आपण उत्तर काय लिहायचं? द मीन ऑफ
milk sold is 2.82 liters. Okay, so I will write it here, or we will expand and write it in a proper way. Mean of the milk sold, mean of milk sold is 2.82 liters. LTRS असं मी लिहितो, लिटर्स. लक्षात आली का ही पद्धत तुमच्या? या पद्धतीला काय म्हणतात? डायरेक्ट मेथड. ह्याच्यामध्ये डायरेक्ट मेथड याचा अर्थ काय? आता पुढे जेव्हा तुम्ही शिकाल अश्युम्ड मीन मेथड, स्टेप डेव्हिएशन मेथड, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की जेव्हा ह्या सर्व व्हॅल्यूज खूप मोठ्या असतात त्यावेळी हे सर्व गुणाकार करणं फार कठीण जातं. हे ठीक आहे, हे पाचच तुमचे, आणि फ्रिक्वेन्सीज आर ऑल्सो स्मॉल व्हॅल्यूज, बट इफ दे आर बिग व्हॅल्यूज देन इट इज, आणि मग ते सर्व कॅल्क्युलेशन किचकट होतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला आणखी काही मेथड्स त्यांनी शिकवलेल्या आहेत. तर दोज मेथड्स वी विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. बट आय होप, आणि नेहमी एक लक्षात घ्या, स्टॅटिस्टिक्समध्ये आता हे तुम्ही मीन काढण्याचा मेथड शिकलेला बाय युझिंग डायरेक्ट मेथड. मग त्याच्यामध्ये मी कॉलम्स काय घ्यायचे हे लक्षात घ्यायचं. क्लास मार्क कसा कॅल्क्युलेट करायचा, फ्रिक्वेन्सी तर दिलेलीच असते, क्लास इंटरवल्स आर ऑल्सो गिव्हन. सो दिस इज टू बी रिमेंबर्ड, आणि असे आपल्याला ते प्रॉब्लेम्स करायचे आहेत. So again, at the end, I will appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Okay, so we will continue in the next lecture. Thank you.